तमाम शिवरायाच्या मावळ्यांना जय शिवराय आणि भीमाच्या सैनिकांना जय भीमराय. जय भीम. बघा, आपला आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ म्हणजे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये वंचित सामील अजूनपर्यंत झाला नाही आणि वंचित साठी इशारा दिलाय. तो इशारा आहे महाविकास आघाडीचा. महाविकास आघाडीने स्पष्ट सांगितले, तुम्ही आज सायंकाळी 7 वाजेपर्यंत तुमचा जो निर्णय आहे तो निर्णय तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा की तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये सामील व्हायचंय किंवा तुम्हाला वेगळं राहून लढायचंय. मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आर्य, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल. बघा, हा सगळ्यात मोठा महाराष्ट्रामधील मुद्दा आहे तो म्हणजे वंचित आणि महाविकास आघाडी यामधली चाललेली बोलणी, आंबेडकरांची मागणी आणि त्यावरती रिॲक्शन महाविकास आघाडीचं. यावरती आतापर्यंत 5 ते 6 महिने हा विषय पूर्ण तापलेला आहे. आता बघा, एक गोष्ट समजून घ्या, हे पूर्णपणे प्रकरण काय आहे पूर्ण आपण स्टेप बाय स्टेप बघूया. बघा, वंचितचे सर्व प्रकाशजी आंबेडकर यांनी प्रथमतः 27 जागेचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर त्यावरनं 17 वरती आले, त्यानंतर 14 सध्या बोललं जातं. पण याविषयी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या तिघांची वाटाघाटी त्याच चालू आहेत. 2 जागा, 3 जागा, 4 जागा आणि अंतिम हे 4 जागेवरती येऊन पोहोचलेली आहे. आता यापूर्वी तुम्ही गोष्ट लक्षामध्ये घ्या, प्रकाशजी आंबेडकर वारंवार एक गोष्ट बोलतात, आम्हाला घराणेशाही पोसायची नाही किंवा घराणेशाही पोचण्यासाठी आम्हाला मदत करायची नाही, हे त्यांचं स्टेटमेंट आहे. आणि त्यानंतर पुढली गोष्ट आहे की तुम्हाला वंचित लोकांचे तुम्हाला मतं चालतात पण तुम्हाला ते लोक सत्तेमध्ये चालत नाहीत, ते असंही बोलतात. आता याचे हे दोन्ही गोष्टी ऐकल्यात समजते की जागेविषयी ते इनडायरेक्टली या गोष्टी करत आहेत. आता मला समजून घ्या, आता सध्या समीकरण काय आहे महाविकास आघाडीमधील समीकरण आहे, शिवसेनेला 22 जागा, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादीला 10, अशा टोटल 48 जागा ह्या तिघांमध्ये वाटलेल्या आहेत. जर वंचित सोबत युती नाही झाली तर ह्या अशा जागा शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस लढणार, 22, 16, 10. जर यामध्ये जर वंचित आली तर जागा त्या अशा असणार, 20 शिवसेना, 15 काँग्रेस आणि 9 राष्ट्रवादी आणि 4 वंचित बहुजन आघाडी. म्हणजे 2 जागा शिवसेना गटाच्या, 1 जागा काँग्रेसची आणि 1 जागा हे राष्ट्रवादीची, अशा 4 जागा टोटली वंचितला भेटणार. आता ही 4 जागा कोणत्या आहेत बघा. ज्या जागेवरती आता शिवसेनेनं 2 जागा सोडलेल्या आहेत वंचितसाठी, त्यांची पहिली जागा आहे ते म्हणजे अकोला मतदारसंघ. अकोला मतदारसंघ हा वंचितचा पहिलाच बालेकिल्ला आहे. गावापासून जिल्हा परिषद सगळ्या गोष्टी हे वंचितच्या कंट्रोलमध्ये आहेत. पण 2019 मध्ये अकोल्यामध्ये काय झालं होतं, तिथले विद्यमान सध्याचे खासदार आहेत ते त्या ठिकाणी मागच्या वेळेस विजयी झाले होते. त्यांना 5,54,000 तिथे मतं मिळाले अकोल्यामध्ये धोत्रे यांना, आणि त्या ठिकाणी वंचितला मत मिळाले होते 2,78,000 आणि शेरला भेटले होते 2,54,000. म्हणजे त्या ठिकाणी वंचित मुळच भाजप निवडून आला, कारण दुसरी जे मतवारी आहे, मत जे आहेत सेकंड नंबरचे ते वंचितला मिळाले होते. फर्स्ट विजयी उमेदवार भाजपचा आणि दुसरा उमेदवार हा वंचितचा आंबेडकर हे होते. ठीक आहे. आता मुद्दा असा येतो, हा पहिलाच बालेकिल्ला अकोला हा वंचितचा आहे, त्यामध्ये शंका नाही. आणि वंचित हा मतदारसंघ शिवसेनेनं देऊ केलेला आहे आंबेडकरांना. हा पहिला झाला मतदारसंघ सेनेच्या कोट्यातला आंबेडकरांना गेलेला. आणि दुसरा मतदारसंघ आहे शिर्डीचा. आता शिर्डी या ठिकाणी दुसरा मतदारसंघ शिवसेनेने देऊ केलेला आहे बाळासाहेब आंबेडकरांना. त्यामध्ये महायुतीकडनं प्रकाश आठवले थांबणार आहेत आणि त्यानंतर सदाशिव लोखंडे हे सेनेचे होते, ते सध्या शिंदे गटासोबत असल्यामुळे त्या ठिकाणी सध्या वाघचोरे यांची चर्चा चालू आहे शिर्डीला. पण या ठिकाणी वंचितला जागा सोडणार शिवसेना. जर यांची युती झाली तर या ठिकाणी शिवसेना जागा सोडेल वंचितला, नाहीतर या ठिकाणी उमेदवार उभा राहील वाघचोरे साहेब हे शिवसेनेकडनं शिर्डीमध्ये. आता शिर्डी मतदारसंघाचा पण हेच आहे, शिर्डी मतदारसंघामध्ये सुद्धा बाळासाहेबांच्या वंचितची थोडीशी हवा आहे.
आणि त्याचा फायदा नक्कीच वंचितला होऊ शकतो, शक्यता नाकारता येत नाही. आता पुढचा काँग्रेसचा मतदारसंघ आहे. काँग्रेसचा मतदारसंघ त्यामधील काँग्रेस एक जागा सोडायला तयार आहे खोट्यामधील, आणि तो मतदारसंघ आहे अमरावतीचा. अमरावतीमध्ये सध्या विद्यमान खासदार तिथली राणा आहेत, नवनीत राणा, आणि त्यांच्या ऑपोजिट मध्ये सुजात आंबेडकरांना जागा वंचितकडनं अगोदरच घोषित झालेली आहे. जिल्हा बैठकीमध्ये वंचितनं अमरावतीमधला उमेदवार जाहीर केलेला अगोदरच, म्हणजे या ठिकाणी आंबेडकरांचे सुपुत्र सुजात आंबेडकर या ठिकाणी निवडणूक लढवतील खासदारकीला. या ठिकाणी चुरस ही नवनीत राणा आणि सुजात आंबेडकरांमध्ये नक्कीच होऊ शकते. अमरावतीमध्ये सुद्धा वंचितची वोट बँक चांगली आहे. याचा फायदा जर एकत्रितपणे जर महाविकास आघाडीसोबत आंबेडकर लढले तर नक्कीच या ठिकाणी तिन्ही जागी फायदा हा वंचितला होईल, आणि हे तिन्ही सीट 100% लागतील. आता जो पुढला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा जो मतदारसंघात संघ आहे, आपल्या कोट्यामधील 9 पैकी 1 जागा, 10 पैकी 1 जागा राष्ट्रवादीने दिलेली आहे. ती जागा आहे भिवंडीची. भिवंडी या ठिकाणी भाजपनं उमेदवार दिलेला आहे कपिल पाटील, आणि राष्ट्रवादीचे उमेदवार आहे बाळामामा. या ठिकाणी जर युती नाही झाली वंचित सोबत तर वंचितच्या ऐवजी इथं राष्ट्रवादी सीट देईल बाळामामाला. पण या ठिकाणी भिवंडीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. आता एकूण बघा मित्रांनो, हे 4 जे मतदारसंघ आहेत, हे मतदारसंघ महाविकास आघाडीनं वंचितला देऊ केलेले आहेत. आता या उलट अजून मागणी कोणती आहे वंचितची ते पण बघून घेऊया, की अजून कुठल्या ठिकाणी वंचित आपली उमेदवार किंवा आपली ताकद दाखवू शकतं, दाखवू पाहते, ते तुम्हाला गोष्ट पाहावी लागेल. बघा त्यामध्ये सोलापूर आहे, कारण सोलापूरला मागच्या वेळेस काँग्रेसचं सीट पडलं, तर शिंदे पडले. का पडले त्या ठिकाणी? फक्त वंचित फॅक्टरमुळं त्या ठिकाणी शिंदे साहेब काँग्रेसचे पडले होते सोलापूरला. त्यामुळे जर या ठिकाणी काँग्रेस सोबत तर वंचित सोबत येऊन एकत्रित लढेल तर सोलापूरची सीट सुद्धा लागू शकते. त्यानंतर सांगली मतदारसंघामध्ये पण तीच अवस्था आहे, रामटेकला पण तीच आहे, आणि संभाजीनगर हा महत्वाचा मतदारसंघ वारंवार प्रकाशजी आंबेडकरांनी मागितलेला आहे. कारण बघा मागच्या वेळेस MIM आणि वंचितची युती होती, त्या युतीमुळं तेथील खासदार आहेत इम्तियाज जलील, हे MIMचे खासदार, या दोघांच्या ताकदीमुळं संभाजीनगरमध्ये निवडून आले. सध्या ते खासदार सुद्धा आहेत. तेही वारंवार म्हणतात की आमच्या युतीमुळे मी इथं खासदार झालो संभाजीनगरला, ती वंचितमुळे आणि MIM मुळे. ते आता कोण श्रेय देतात बाळासाहेबांना, पण हे जागा सुद्धा बाळासाहेबांनी मागवलेली आहे संभाजीनगरची, आणि संभाजीनगरची जागा ही शिवसेनेच्या कोट्यामध्ये आहे, आणि शिवसेनेच्या कोट्यामध्ये असल्यामुळं ही जागा शिवसेना द्यायचं नाव घेत नाही. ऑलरेडी ह्या जागेसाठी शिवसेनेमध्ये मतभेद चालू आहेत. अंबादास दानवे आणि चंद्रकांतजी खैरे या दोघांमध्ये या जागेबाबत वारंवार विचारणा किंवा टीका, आरोप प्रत्यारोप हे होत आहेत. फक्त जागा कोणती? संभाजीनगर या जागेसाठी. पण ही जागा वंचित मागत आहे, आणि ही तर मागणी त्यांची कधी पूर्ण होणार नाही, कारण हे जागा शिवसेना चुकूनही सोडणार नाही. बघा एवढं मित्रांनो, ह्या 4 जागा देऊ केल्यात महाविकास आघाडीने वंचितला, आणि ह्या 4 जागेमध्ये तुम्ही स्थिती बघितली काय आहे, आणि पुढे चालून वंचितची अजून 4 जागेवरची मागणी ही असू शकते. म्हणजे 8 जागेपेक्षा कमी जागा ही वंचित घेऊ शकत नाही किंवा घेणारही नाही. त्यांच्या बोलण्यावरून आपल्याला गोष्टी समजतात, बाळासाहेबांच्या किंवा वंचितच्या अधिकाऱ्यांच्या, सूत्रांच्या किंवा लोकांची चर्चा समजते आपल्याला, किंवा वंचित कमीत कमी 8हून जास्त जागा हे नक्कीच घेऊ शकतं किंवा मागू शकतं अंतिम बैठकीमध्ये. पण आता वंचितला सायंकाळी 7 पर्यंत काय तुमचा अहवाल, तो अहवाल मागितलेला आहे. तो अहवाल आपले महाविकास आघाडी आहे त्यांनी मागवला की 7 पर्यंत तुम्ही आम्हाला पूर्ण तुमचा होकार किंवा नकार कळवा. डायरेक्ट घाव आणि तुकडा, एक घाव 2 तुकडे, होय किंवा नाही, तुमचं काय आहे ते कळवा असं त्यांनी सांगितलं. बघू आता प्रकाशजी आंबेडकर यावरती निर्णय काय घेतील, आणि जर निर्णय योग्य आला तर निश्चितच महाविकास आघाडीचं भविष्य हे उज्ज्वल आहे महाराष्ट्रामध्ये. जर निकाल निगेटिव्ह आला तर आंबेडकर या ठिकाणी सामील नाही झाले तर ह्या ज्या 8 जागा आहेत, ह्या 8-9 जागा आहेत, ह्या 8-9 जाग्यावरती परत
टांगती तलवार नक्कीच येणार, जी तलवार 2019 आली होती. तुमचं एकूण याविषयी मत काय आहे नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचं काम करा. जय हिंद सर्वांना, जय